पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी पश्चिम नागपूरमधील मानकापूर येथे उभारण्यात येत असलेल्या 100 खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करून रुग्णालय लवकरात लवकर सुरू करण्याची जोरदार मागणी केली आहे। तसेच या रुग्णालयाच्या उशिराचा तपशिलावर आढावा घेऊन चौकशी करण्याचीही त्यांनी स्पष्ट मागणी केली। कोणताही एखादा प्रोजेक्ट देतो त्याची कालमर्यादा ठरवून देतो आणि त्या कालमर्यादेमध्ये जर कुठलाही प्रकल्प तयार झाला नाही त्याची कॉस्टिंग वाढते आणि मग त्या वाढलेली कॉस्टिंग आणि जर 10-10 वर्ष जर असे प्रकल्प होणार नाही तर मग याची शासन स्तरावर काही चौकशी होणार आहे का? याच्या विलंबाची कारणे ठीक आहे, आता लोक कोर्टात गेले, इथे आरडाओरड होत आहे, 3 महिन्यात होणार आहे, मंत्री महोदयांनी उत्तर दिलं, परंतु इतका विलंब का झाला यासाठी कोण दोषी आहे? आणि खरंच जर राज्य शासन कोणत्याही प्रकल्पाला पैसे देत असेल, त्याची कालमर्यादा ठरवून देत असेल आणि त्याच्यात तुमच्या दुप्पट तिप्पट दिवस लागत असेल तर याची कुठेतरी चौकशी व्हायला पाहिजे। आणि जर अशा प्रमाणे जसा आमचा गोसी खुर्द प्रकल्प होता त्याची कालमर्यादा ठरली तो आताही चालूच आहे, तर शासन असे प्रकल्प देतात आणि त्या करण्यात कुचराई होते तर त्याच्यात दोषी कोण अधिकारी असतात? यांची कुठे चौकशी होणार आहे का? आणि याच्यासाठी काही उपाययोजना शासनाजवळ आहे का? याचं सुद्धा उत्तर मंत्री महोदयांनी द्यावं।